मॉर्निंग पीपल. तर आज मी जात आहे मार्वेल गोराई. मड जेट्टीच्या पुढे आहे. खूप लांब आहे लोकेशन. तर आज मी तिकडे जात आहे वेब सिरीजच्या शूटसाठी. व्ह्यू भरपूर सुंदर आहे आणि जे छोटे छोटे बोट्स दिसत आहेत ना, ते एवढे कलरफुल होते ना, तिकडे बघायला मला एवढं छान वाटत होतं. आणि इकडचा व्ह्यू एवढं सुंदर आहे बघा, किती छान वाटतंय. आणि मोस्टली 5 मिनटाचंच डिस्टन्स आहे क्रॉस करताना, जेट्टी क्रॉस करताना ओन्ली 5 मिनिट्स डिस्टन्स आहे. आणि खूप छान आणि सकाळचा 10 वाजताचा हा व्ह्यू आहे. मोस्टली शूटिंगसाठी इथे लोक भरपूर येतात. आणि मी तिथे पोचल्यानंतर एक प्रोडक्शनचा व्यक्ती मला पिकअप करायला आला होता. कारण की 25 मिनिट्स डिस्टन्स आहे जेट्टीपासून. आणि ऑन द वे थोडंसं निंबू पाणी मी प्यायली, कारण की भरपूर गरमी होत होती, गरम होत होतं बाहेर. सनशूट आहे आणि सर्व ड्रेसिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही मेकअप आणि हेअर ड्रेसिंगसाठी बसलो होतो. आणि बघा भरपूर गरम आहे आणि मला साडी दिली होती घालायला आणि रेट्रो लुक करायचा आहे. सगळ्यांना रेट्रो लुक सांगितलं होतं आणि सगळ्यांनी बघा असं डॉटवाले ड्रेसेस घातलेले आहेत. आणि जे मेन आर्टिस्ट आहे, मी तुम्हाला पुढे सांगणारच की मेन आर्टिस्ट कोण आहे. तर बघा माझं एक नॉर्मलचं वेणी घालून फूल लावलं, कारण की गरमी भरपूर होत होती. तर मी केस सोडले नाही. मी त्यांना बोलले की नॉर्मलचं वेणी घालून एक छोटंसं फूल लावा म्हणजे झालं. आणि काही जास्त तामझाम नाही केलं. आणि ती साडी पण एवढी छान होती आणि हलकी होती, त्याच्यामुळे एवढं काही वाटलं नाही. आणि हे जे फूल आहे ना हे फूल मी एका झाडावरून तोडून असं फोटो काढत होते. मी तुम्हाला दाखवते मी हे फूल कुठून तोडले. खूप सुंदर. आणि सगळ्यांचं मेकअप हेअर ड्रेसिंग झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की किती मेहनत करत आहेत सगळे आर्टिस्ट. तर हे माझं ॲक्च्युअल लुक आहे. माझं मेकअप आणि हेअर ड्रेसिंग हे सगळं झाल्यानंतर माझं हे ॲक्च्युअल लुक आहे. गरमीमध्ये मी शूट करते, कारण की माझ्याकडे तेवढा टाईम होता आफ्टरनूनमध्ये आफ्टर लंच की मी तेवढं शूट करू शकेन. तर दिवसभरामध्ये जेवढा वेळ होता माझ्याकडे तेवढ्या वेळामध्ये मी शूट केलं. तर हे बघा, हे झाड आहे जिथून मी फूल तोडलेलं आहे. आणि इथे 4 व्हॅनिटी दिसत आहेत तुम्हाला. तर त्याच्यापैकी जे ग्रे वन आहे बिहाइंड द कार, ते आमचं होतं. तर सगळे खूप थकले होते बिकॉज सीन स्टार्टच होत नव्हता. तर मग 4-5 वाजता आम्हाला कॉल टाईम आला. आमचा सीन स्टार्ट झाला होता 5 वाजता. खूप लेट स्टार्ट झालं होतं. तर बघा आम्ही गाडीमध्ये बसलो आहे, गाडी घ्यायला आली होती. तर माझी फ्रेंड बोलती है कि सिर्फ एक सीन के लिए हमको इतना मेहनत करना पड़ा, हेयर ड्रेसिंग, ड्रेसअप, मेकअप, और इतना दूर आना पड़ा एक सीन के लिए. लेकिन हे एक सीन पण खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक सीनच्या पाठीमागे ना आर्टिस्टची मेहनत असते. तर मग ते छोटा सीन असो किंवा मोठा सीन असो, आणि आपल्याला बघायला ते छान वाटतं, कारण की ती आर्टिस्टची मेहनत असते, प्रोडक्शनवाल्यांची मेहनत असते, बाकी जे बॅकग्राऊंडमध्ये जे हेल्प करत असतात ते सगळ्यांची मेहनत असते. तर मी तुम्हाला मेन लोकेशन दाखवते की जिथे आपण बघू शकतो. तर मी तुम्हाला सांगते की मेन आर्टिस्ट आहेत चंकी पांडे. तर चंकी पांडेचं हे एक शूट आहे, वेब सिरीज शूट आहे हे. दिलकशी फिल्मचं नाव आहे. 15 डेजचं इकडचे कंटिन्यू शूट आहे. आणि चंकी पांडे सरांचं एक सीन आहे याच्यामध्ये की ते गिटार वाजवत बाहेर येतात आणि आम्ही विंडोमधून त्यांना चेअरअप करतो, असं हाय करतो, वेव्ह करतो. तर आमचं तेवढं सीन होतं. आणि हे त्यांचं सॉन्ग शूट आहे. बरोबर 6 वाजता आमचं पॅकअप झालं. 7 वाजता आम्ही थोडंसं स्नॅक्स खाऊन तिकडून आम्ही निघालो होतो. तर बघा हे रात्रीचं व्ह्यू आहे जिथून मी आले होते ना सकाळी 10 वाजता बोटने. ते आता रात्रीचं हे व्ह्यू आहे. आणि इथूनच आम्ही परत क्रॉस करून जाणार मड आयलंडला. तर हे मिड चौकीवाला मेट्रो आहे. इथून पण मी फर्स्ट टाईम जाते आहे. मी नेहमी मेट्रोवरनं ट्रॅव्हल करते, पण हे मिड चौकीवाला
मेट्रो आहे. तर इथून मी जाणार वर्सोवा, वर्सोवापासून मग परत चेंज करणार. तर सो आफ्टर पॅकअप मी आणि माझी फ्रेंड निघालो होतो घरी. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. जे असेच शूटिंगचे व्लॉग्स बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.